नमस्कार, मी नीता परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत झोप न येण्यामागची कारणं आणि त्याच्यावरती उपाय। त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते। तथागत गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली आणि त्या ज्ञानामधून काही त्यांनी निष्कर्ष काढले, ते आज मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। त्यात 4 आहेत मुद्दे, ते आपण थोडक्यात बघूया। त्यांनी सांगितलं की समाजामध्ये दुःख आहे। हो, समाजामध्ये दुःख आहे, त्या दुःखाचा आपण स्वीकार केला पाहिजे। जर दुःख आहे तर दुःखाच्या पाठीमागे कारण सुद्धा आहे। तर कोणती कारणं असतात कोणत्याही दुःखाच्या मागे, हे आपल्याला अभ्यास केला पाहिजे। आणि जर कारण आहे तर त्याचं निवारण सुद्धा सोबतच आहे, ते आपण काढलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते निवारण करण्याची क्षमता सुद्धा आपल्यामध्ये आहे। हो, दुःख आहे तर दुःखाचं कारण आहे, कारण आहे तर निवारण आहे, आणि निवारण आहे तर निवारण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये आहे। ओके, तर हे आपल्याला गोष्ट जी आहे ती लक्षात घ्यायची आहे। कारण कुठलाही प्रॉब्लेम असतो त्याच्यामागे सोल्युशन पण असतं, पण बऱ्याच वेळी आपण त्या प्रॉब्लेममध्ये एवढे बुडून जातो की आपल्याला सोल्युशन पण माहिती असतं, पण आपल्यावरचा विश्वास हा आपला उडालेला असतो। मग झोप न लागण्याची समस्या असतो किंवा फॅमिलीमधील काही तुमचं वैयक्तिक काही असो, तर ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की निवारण करण्याची क्षमतासुद्धा तुमच्यामध्ये आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येकाची वयानुसार झोप ही वेगवेगळी असते, ती आपण आधी बघूया। जसं लहान बाळं असतील, आपण बघतो की त्यांना जास्त झोपेची गरज असते, ते सतत झोपत असतात आणि त्यांची झोप अपूर्ण झाली की ते चिडचिड करतात। विद्यार्थी असतात, त्यांना 8-9 तासाची झोप फार गरजेची आहे। आपल्यासारखी जी तरुण मंडळी आहेत त्यांना 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे। आणि जेव्हा वय वाढतं 55-60च्या पुढे, जे सिनियर सिटिझन्स आपण म्हणतो, त्या वयात झोप ही फार कमी होते। कमीत कमी 5-6 तासाची झोप तरी तेव्हा गरजेची असते। ह्याला काही जण अपवादसुद्धा असतात। जर तुम्हाला 5 तास झोपून जर चांगलं वाटत असेल, दिवसभर फ्रेश वाटत असेल, तर तेवढी झोप तुम्हाला पुरेशी असते। झोप न होण्यामागचं मुख्य कारण आहे की बऱ्याच वेळा आपण थकतो आणि जेव्हा अंथरुणावर जातो तर शरीर आणि मन हे दोन्ही थकलेलं असतं। शरीर म्हणतं झोपूया, पण मन म्हणतं थोडंसं मनोरंजन करूया, आणि हातात घेतो आपण मोबाईल। मग आपण मेसेजेस बघतो, मेसेजेसला रिप्लाय करत राहतो, मग थोडंसं इंस्टाग्रामचे रील्स, यूट्यूबचे व्हिडिओ, मग हळूहळू ती झोप मोड होते आणि बऱ्याच वेळ मग झोप लागत नाही। असं कोणासोबत होतं त्यांनी कमेंट करून कळवा। तर हे तुम्हाला इथे कळालं आहे की कशामुळे आपली झोप मोड होते। तर बघा, झोपायच्या आधी अर्धा तास 5 मिनटं 10 मिनटं तुम्ही या ॲक्टिव्हिटीला देऊ शकता। जर तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल, दिवसभरात कोणी आपल्याला शेअर करतं ते बघून घ्या, ठीक आहे, मेसेजेसला रिप्लाय करून घ्या। पण झोपायला जाण्याच्या वेळी त्या अर्धा तासात तुम्हाला मोबाईल घ्यायचा नाही। मग काय होतं, झोप मोड होणार आणि तुमची झोप पूर्ण होणार नाही। ओके, दुसरं कारण मी सांगते तुम्हाला की बऱ्याच वेळी लोक झोपताना ना भरपूर पाणी पितात। जर तुम्ही झोपण्याच्या वेळी आधी भरपूर पाणी पिलं तर तुम्हाला 1-2 तासाचंच वॉशरूमसाठी उठावं लागेल। हां, मग झोप मोड होते आणि मग झोप लागत नाही। ओके, तर झोपायला जाताना भरपूर पाणी पिऊ नका। हां, तहान लागली 1-2 घोट पिया, पण भरपूर पाणी पियायचं नाही, त्याने तुमची झोप मोड होणार, तुम्हाला वॉशरूमला जाण्यासाठी उठावं लागणार। हां, पण दिवसभरात तुम्ही 3-3.5 लिटर पाणी पिया। दुसरा पॉईंट झाला। तिसरा पॉईंट हा फार महत्त्वाचा आहे। दिवस असतो, त्या दिवसात बऱ्याच काही घटना आपल्यासोबत घडत असतात, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हेच कारण आहे मानसिक तणाव। हो, कधी आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जातं, कोणी आपलं मन दुखवतं, आणि आपण त्याच गोष्टीचा सतत विचार करतो। एक निगेटिव्ह विचार आणि त्याच्यावर 10 निगेटिव्ह विचार ॲटोमॅटिक येत असतात, आणि अशी ओव्हर थिंकिंग करून डोकं दुखायला लागतं, झोप लागत नाही, आणि मग झोपेची गोळीसुद्धा काही जण घेतात आणि झोप लागण्याचे प्रयत्न करतात। तर ह्याच्यावर एक साधा सोपा उपाय, आपला जो इगो आहे तो बाजूला ठेवायचा, आणि झोपताना रोज एक प्रार्थना करायची, साधी सोपी, की हे ईश्वरा, जर माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून त्याची माफी मागतो। ओके, तर हे बघा, हे एक एक्सरसाइज आहे। ओके, आणि मनापासून आपण स्वतःची माफी मागायची आहे दुसऱ्यांची, ज्याने काही कोणाचं कमी जास्त होत नाही, उलट आपल्या आरोग्यासाठी ह्याचा फायदाच होणार आहे। आणि दुसरं, जर आपल्यासोबत कोणी वाईट वागलं तर आपल्यामध्ये खूप ते लागून असतं मनाला, आणि आपण मग तेच विचार करतो की ती व्यक्ती माझ्यासोबत अशी का वागली। त्या व्यक्तीला माफ करा। माफी मागण्यापेक्षा
माफ करणारा हा सगळ्यात मोठा असतो. का? हे तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला करायचं आहे. कारण तुम्ही काय करता की तोच विचार घेऊन घेऊन झोपता. झोप जरी झाली तर दुसऱ्या दिवशी तुमचं डोकं दुखणार, तो अजून विचार येणार आणि तुमची जी कामं आहेत तीसुद्धा व्यवस्थित होणार नाही. त्याच्यामुळे रात्री झोपताना ही प्रार्थना करायची की मी दुसऱ्यांना माफ करते आणि माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मलासुद्धा माफी मिळावी. माइंडला पूर्ण खाली करा आणि झोपा. बघा तुमची झोप व्यवस्थित पूर्ण होणार. ओव्हर थिंकिंग हे तिथेच थांबणार. तर इथे मी तुम्हाला 3 कारणं सांगितली आणि 3 कारणावरती काही उपायही सांगितले आहेत. अजून मी काही तुम्हाला उपाय सांगते. सगळ्यात पहिलं, सकाळी उठायचा टाईम हा आपला फिक्स असतो ना, मग झोपायचा टाईमसुद्धा एक फिक्स ठेवा. मग कसं होतं, आपलं शरीर असतं तो टाईम ॲक्सेप्ट करतो आणि त्यावेळेस आपल्याला झोपही लागते आणि उठणंसुद्धा बरोबर होणार. ओके, तर टाईम टेबल बनवा झोपेचं. दुसरी गोष्ट, रात्री झोपायच्या आधी गरम दूध, हळद टाकून घ्या, त्याने तुम्हाला झोप चांगली लागेल. तिसरं आहे वेट लॉस टी म्हणून माझ्या चॅनलवरती आहे, ते तुम्ही घेऊ शकता. त्यानेसुद्धा झोप लागायला मदत होते. आता तुम्हाला वाटेल मी बारीक आहे, मग मला वेट लॉस टीची का गरज? हे झोप लागण्यासाठी सुद्धा ती काम करते. असं नाही तुम्ही बारीक आहात आणि वेट लॉस टी घेतली म्हणून तुम्ही अजून बारीक होणार. ती तुम्हाला झोप लागण्यासाठी फायदा करेल. ओके, आणि काही व्यायाम तुम्ही करू शकता, ध्यानसुद्धा तुम्ही करू शकता. ते येणाऱ्या दिवसात झोपायच्या आधी कोणते व्यायाम करायचे ज्याने आपल्याला झोप चांगली लागेल किंवा कोणतं ध्यान करायचं त्याचे व्हिडिओसुद्धा येतील. तर साधे सोपे उपाय आणि त्याची मागची कारणं इथे सांगितलेली आहेत, त्याच्यावरती अवलंब करा आणि बघा झोपेचा आस्वाद घ्या. झोप ही आपल्या शरीरावर औषधाप्रमाणे काम करत असते. बरेचसे आजार, बरेचशी आपली दुखणी ही झोपेमध्येच बरी होत असतात. तरुण वर्गाने 7-8 तास झोपणे हे फार गरजेचं आहे. जर व्यवस्थित झोप नाही झाली तर वजनसुद्धा वाढतं आणि झोप जास्त झाली तरीसुद्धा वजन वाढतं. मी घरात राहून माझं वजन 2 ते 3 महिन्यामध्ये 9 किलो कमी केलं. याचे विविध व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. नीता सुर्वेच्या प्लेलिस्टमध्ये जाणार तर तुम्हाला हे विविध व्हिडिओ मिळणार, ते पहा. आणि जर घरात राहून तुम्हाला वेट लॉस करायचं असेल, फॅट लॉस करायचं असेल, त्याचा अभ्यास करा आणि चालू करा तुमची फॅट लॉस जर्नी अतिशय फ्रीमध्ये. व्हॉट्सअपला माझा एक फॅट लॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा चालतो. या ग्रुपमध्ये सखी डेली आपल्या फीडबॅक्स देतात, जेणेकरून एक जण करत असेल तर दुसऱ्यांनासुद्धा मोटिवेशन येतं करायला. जर या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर मला व्हॉट्सअप करू शकता. हां, कॉल नका करू, फक्त व्हॉट्सअप करा, हाय पाठवा, तुमचं नाव पाठवा आणि फॅट लॉस करायचं आहे असं पाठवा. ओके, तर मी तुम्हाला अजून काही माहिती देईल आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. ते अतिशय फ्रीमध्ये आहे. आणि मी एक्सरसाइजचे, वर्कआउटचे क्लासेससुद्धा घेते. त्याबद्दल माहिती पाहिजे असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.